सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज एक छान गोष्ट करायची, ती म्हणजे चॉकलेट टॉपर्स बनवायचे। बरेच दिवस झाले आपले टॉपर्स संपले होते आणि आता सध्या थोडा थंडीचा सीझन सुरू आहे, त्याच्यामुळे छान असे मी शीट्सवर बनवणार आहे टॉपर्स। ते थोडक्यात तुमच्याशी शेअर सुद्धा करणार आहे आणि त्यासाठी मी चॉकलेट मेल्ट करायला ठेवले आणि तुम्हाला माहिती आहे मी OTG वरती ठेवून देते कंपाऊंड्स आणि त्यावरती आपोआप मेल्ट होतात। दोन डार्क कंपाऊंड आणि एक व्हाईट कंपाऊंड मी ठेवलेला आहे आणि आता ते मेल्ट सुद्धा झालेलं आहे। इकडे शीट्स अंथरून घेतलेल्या आहेत छान अशा आणि आता आपण बनवणार आहोत टॉपर्स वेगवेगळ्या प्रकारचे। कसं होतं जेव्हा आपण होममेड केक देतो तर तेव्हा फारशी टॉपरची गरज नसते किंवा गरज म्हणण्यापेक्षा फारसं पाहिलं जात नाही, पण जेव्हा आपण शॉपला केक ठेवतो तर तेव्हा टॉपर्स असले म्हणजे एक प्रोफेशनल केक वाटतो। तर आता माझे बेस लावले होते खाली आणि वरती मी लगेच ते हे ठेवलं होतं चॉकलेट मेल्ट करायला, ते दाखवते। तर इकडे बघा हे जे आहेत हे बघा पूर्ण मेल्ट झालेले आहेत, असे दुधाच्या पिशवीसारखे दिसत आहेत आणि इकडे बेस काही काढलेच झालेले खाली आणि इकडे अजून एक आहे आतमध्ये, तोही मी काढून घेते। तर बरोबर यावरती गरम असतं त्याच्यामुळे ते मेल्ट होते आणि इकडे बघाल तर पूर्ण ज्या शीट आहेत त्या अशा टाकून घेतल्या आहेत, म्हणजे आपल्याला त्यावरती आता सुरू करायचे। हे बघा व्हाईट आणि डार्क दोन्हीही छान असे मेल्ट झालेले आहेत आणि आता ह्याचे बनवतोय टॉपर्स। बनवून ठेवतो म्हणजे मग नंतर आपल्याला अचानक होतात। थोडंसं असं एखादी गुठळी राहिली असेल तर छान करून घेते आणि थोडंसं असं एकत्र केल्यामुळे त्याला शाईन सुद्धा छान येते। तर आता ह्या पायपिंग बॅगमध्ये चॉकलेट्स मी फिल करून घेते अगोदर। तर आता चॉकलेट टॉपर्स जे आहेत ते मी बनवायला घेतलेत। चॉकलेट जे आहे ते पायपिंग बॅगमध्ये मी काढून घेते जेणेकरून मला सोपं पडेल आणि काही डिझाईन वगैरे करायचे असतील, शेड करायचे असतील तर ते सोपं पडेल। आता इथे मी थोडं फास्ट फॉरवर्ड केलेलं आहे कारण टॉपर्सचे व्हिडिओ खूप सारे आपल्या चॅनलवरती आहेत, शिवाय हा व्हिडिओ खूप सारा मोठा झाला असता म्हणून मी हे फास्ट फॉरवर्ड केलं। पायपिंग बॅग जी आहे थोडीशी कट केलेली आहे आणि या पद्धतीने त्याचे जे लाईन्स आहेत किंवा आपल्याला शीटवरती हे टाकून घ्यायचे। या शीट जेव्हा आपण जी फोटो प्रिंट येते, आपण फोटो केक बनवतो तेव्हा त्याच्या खाली ही शीट असते आणि या पद्धतीने बघा मी सगळ्या शीटवर चॉकलेट टाकून घेतलेलं आहे आणि हे ड्राय होईपर्यंत आता आपल्याला वाट बघायची आहे। तर हे ड्राय झाले की नाही हे सरळ हात लावून पाहायचं आणि ते आपण ड्राय होतंय तोपर्यंत मी व्हाईटसुद्धा या पद्धतीने करून घेत आहे। व्हाईट चॉकलेटमध्ये थोडेसे काहीतरी क्रिस्टल्स तयार झाले होते, माहीत नाही का, पण झाले असतील कदाचित जास्त दिवसाचं कंपाऊंड, पण जास्तही दिवसाचं नव्हतं, पण काय माहीत नाही। तर या पद्धतीने आम्ही बनवत होतो टॉपर्स आणि दीदी मला हेल्प करत होती। तर या पद्धतीने खूप सारा वेळ जातो खरं तर या गोष्टींना आणि सध्या दिवाळीची धामधूम आहे, पण म्हटलं चला दिवाळीमध्ये कसं होईल, आपण जेव्हा केक बनवू आणि तेव्हा जर आपण शॉपला दिले, चांगले केक दिले आणि जर घाईत बनवायचे म्हटलं, सिंपल केक बनवला आणि त्यावरती 4-2 टॉपर्स लावले तरी तो छान होऊन जाईल। तर या पद्धतीने तुम्ही बघत असाल तर एकदम छान ड्राय झालेला आहे आणि आता यावरती आपल्याला व्हाईट कंपाऊंड पसरवून घ्यायचं आहे। बऱ्याचदा मी केलेले आहेत हे शेअर, पण आता हे कंपाऊंड जे मेल्टेड आहे हे टाकताना सुद्धा थंड पाहिजे, म्हणजे गरम गरम टाकायचं नाही। गरम टाकलं तर आपण जे खाली चॉकलेट जे आहे डार्क चॉकलेट जे ड्राय करून घेतलं आहे तर ते पूर्ण मेल्ट होऊन जाईल, तर ही काळजी घ्यायची आहे। आपण दोन्ही शेडमध्ये करू शकतो किंवा तुम्ही व्हाईट कंपाऊंडमध्ये इथे कलर्ससुद्धा ॲड करू शकता। मी नाही केले कलर्स ॲड, खूप सारं झंझट होऊन जातं कारण कलर्स ॲड करायचे म्हटलं की त्यामध्ये ऑइल बेस कलर पाहिजे। जर आपण हे कलर ॲड केले तर मग तिथे काय होतं, त्यामध्ये गुठळ्या वगैरे तयार होतात किंवा तिथे ते कर्डल होतं चॉकलेट। तर बघा या पद्धतीने मी छान असं पसरवून घेते चॉकलेट आणि हे सुद्धा आता आपल्याला ड्राय होण्याचे शीट्स वाट बघायचे। बऱ्याच जेव्हा आपण हे चॉकलेट टॉपर्स आम्ही बनवायला घेतो तेव्हा खूप सारा राडा, खूप सारा पसारा होऊन जातो, पण असो एकच दिवस हा पसारा होतो, मग पुढे आपल्याला जवळपास बरेच दिवस हे टॉपर्स जातात। तर मी 3 कंपाऊंड्स जे आहेत तर ते छान करून घेतले होते। आता ह्या शीट्स उचलून मी बाजूला ड्राय होण्यासाठी ठेवते आणि लगेच खालचं जे कंपाऊंड आहे ते सुद्धा मी इथे स्क्रेपरने छान गोळा करून घेते एका डिशमध्ये
आणि हे आपल्याला पुन्हा मेल्ट करून रियूज करता येतं, हरकत नाही. फक्त स्वच्छता फार महत्त्वाची आहे. किचन टॉप जो आहे तो अगदी क्लीन करून घ्यायचा आहे. आता इथे ही शीट हात लावून पाहायची, एकदम ड्राय झाली आहे. आणि आता ह्याने आपल्याला काप करायचे आहेत. मी नाईफ घेतलेली आहे आणि त्याने छान काप करून घेते. तर बघा, या पद्धतीने तुम्हाला ट्रायंगल हवे तर ट्रायंगल, स्क्वेअर हवे तर स्क्वेअर, इथे तुम्ही सर्कलसुद्धा करू शकता, हार्ट शेप करू शकता. पण शक्यतो ट्रायंगल आणि स्क्वेअर करायला एकदम इझी आहे. आणि बघा, या पद्धतीने मी केलेलं आहे. तर तुम्हीसुद्धा चॉकलेटचे टॉपर्स खूप सोप्या पद्धतीने करू शकता. फक्त चॉकलेट मेल्ट करताना त्यामध्ये कुठलंही पाणी जाऊ द्यायचं नाही. जर चॉकलेटमध्ये पाणी गेलं किंवा तुम्ही काहीही ॲड दुसरं केलं तर ते चॉकलेट मेल्ट होत नाही, लक्षात ठेवायचं. बऱ्याच कमेंट्ससुद्धा आल्या मला, फोनसुद्धा येतात कधी कधी की ताई आम्ही चॉकलेट मेल्ट केलं पण ते मेल्टच झालं नाही, त्यामध्ये आम्ही थोडंसं पाणी ॲड केलं तर कसं मेल्ट होईल ते. जर पाणी ॲड केलं तर नाही मेल्ट होणार. प्युअर चॉकलेट पाहिजे. त्यामध्ये तुम्ही वाफेवर चॉकलेट मेल्ट करू शकता. तुमच्याकडे मायक्रोवेव्ह असेल तर 10 सेकंदावरती मेल्ट करू शकता. मी डायरेक्ट OTGवरती कंपाऊंड ठेवून देत असते. आणि नाहीतर मग सरळ एका छोट्याशा पॉलिथिन बॅगमध्ये चॉकलेट टाका. जाड पॉलिथिन बॅग येते, लॉकची झिप लॉक जी येते, गरम पाण्यात त्यामध्ये कंपाऊंड ठेवा, थोडंसं कट करून आणि ती पॉलिथिन आपल्या यामध्ये डिप करा, गरम पाण्यामध्ये डिप करा, तरीही छान मेल्ट होतं. हळूहळू बघा, तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल ती. तर आता हे डार्क कंपाऊंड, व्हाईटवरती मी डार्क कंपाऊंडचा लेअर दिला आहे. त्यानंतर ते सुद्धा मी पुन्हा क्लीन करून घेत आहे. बऱ्याच गोष्टी येतात. नंतर आपल्याला ज्या शेपमध्ये हवेत त्या शेपमध्ये, त्यानंतर ज्या शेडेडमध्ये हवेत त्या शेडमध्ये, ज्या शेपमध्ये पाहिजे त्या शेपमध्ये. तर खूप सारे कंपाऊंड, खूप सारे टॉपर्स मी बनवले. 2-3 कंपाऊंड मी इथे मेल्ट करून घेतले होते. खरंच बरेच दिवस मला झालं की करायला झालंच नाही. आणि एवढ्यात खरंच व्हिडिओसुद्धा खूप इरेग्युलर झालेले आहेत. बऱ्याच कमेंट्स येतात, पर्सनली येतात, का ताई तू आता व्हिडिओ का टाकत नाही आहे, तू आता व्हिडिओ टाकत जा, रोज एक तरी व्हिडिओ दे. तर व्लॉग चॅनल आहे SD फॅमिली, तिकडेसुद्धा मी सध्या व्हिडिओ पोस्ट करते दिवाळीच्या धामधूममध्ये. तिकडेही तुम्हाला व्लॉग पाहायला मिळतीलच आणि इकडेही खूप सारा प्रयत्न आहे व्हिडिओ टाकण्याचा. पण सध्या खूप बिझी शेड्यूल असल्यामुळे, पण आता दिवाळी वगैरे झाली की रुटीनमध्ये येण्याचा विचार आहे. रुटीनमध्ये सगळं आहे, फक्त व्हिडिओज येत नाही आहेत. कारण दिवसभर 10-15 केक मला करावे लागतात आणि ते केक करून मला शॉपपर्यंत पोहोचेपर्यंत एक मोठा टास्क असतो. शिवाय आपण लेडीज असतो तेव्हा आपल्याला घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात. घरातलं मग त्यामध्ये सगळंच येतं, स्वयंपाक असेल, कपडे, भांडी वगैरे सगळं. आणि ते करूनसुद्धा मग हे करावं लागतं. आणि हे सगळं करून पुन्हा बाकी सगळ्याच गोष्टी येतातच. घर म्हटलं, संसार म्हटलं की तिथे सगळ्याच गोष्टी येतात. त्यामुळे मुलं आहेत, मुलांना आता सुट्ट्या आहेत, पण जेव्हा मुलं स्कूलमध्ये जातात तेव्हा त्यांचा होमवर्क आहे, त्यांच्याकडे लक्ष देणं आहे. असो, दीदी मला फार हेल्प करते या गोष्टीमध्ये. ती आता 10th आहे, CBSEला आहे ती आणि सध्या तिचा अभ्यास सुरू आहे. पण आज जेव्हा टॉपर्स बनवायचे तेव्हा मी तिची हेल्प घेते. इतर वेळी मी तिला नाही जास्त त्रास देत. पण जेव्हा चॉकलेट टॉपर्स आहेत, मुलांना ह्या गोष्टी फार आवडतात कारण थोडंफार चॉकलेट खायला मिळतं त्यामुळे. तर आता ट्रायंगल्स बनवले काही मी, ज्या लांब अशा काय म्हणतो आपण त्याला, पट्टी, इथे पट्टीमध्ये कट केले मी. आणि आता हे जे आहे हे मी छान असं रोल करणार आहे याचा. आणि ह्या पट्ट्या ज्या आहेत ते छान तयार होतील रोलच्या शेपमध्ये. तर खूप छान आपल्याला जसं पाहिजे. आता हे मी थोडंसं करायला गेले एक आणि झालं एक असं म्हटलं तरी चालेल. कारण हे जास्त छोटी शीट पाहिजे होती याला, ही फार मोठी झाली किंवा माझ्याकडून फोल्ड करण्याचं चुकलं की काय माहीत नाही. असो, याला मी रबर लावलं आणि या पद्धतीचे कसं म्हणतो आपण की एक जी पाकळी असते त्या पद्धतीचं मला तयार करायचं होतं. झाल्यावर मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवेलच. तर ह्याला रबर लावून असंच मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं. आणि मग नंतर पुढच्या गोष्टी एक एक करून करायला घेत होते. तर आता हे दीदीने फ्रीजमध्ये ठेवून दिलं. त्यानंतर पुन्हा एकदा कट करायला घेतलं. हेही पट्टीमध्येच कट केलं. अगोदर या पद्धतीने केलं, नंतर मग पुन्हा छोट्या छोट्या पट्ट्या तयार केल्या आणि पुन्हा याचाही रोल केला आणि हेही फ्रीजमध्ये ठेवून दिलं. आणि छान ह्या अशा रोलमध्ये एकदम सुंदर असं दिसत होतं आणि छान तयार झालं होतं. टॉपर्स छान होतात आणि नंतर आपल्याला पटकन यूज करायलाही एकदम सोपं पडून जातं.
तर बघा या पद्धतीने सगळे चॉकलेट टॉपर्स मी तयार केलेत आणि थोडंसं फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवते, त्याबद्दल खरंच सो सॉरी. आणि तुम्हाला काहीही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. इथून पुढे रेग्युलर व्हिडिओज देण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर व्हिडिओ जर आवडला तर हां, एक लाईक करायला मात्र विसरू नका. तर आता झालेले टॉपर्स मी तुम्हाला दाखवते, जे शेड्स आपण तयार केलेले होते इथे. तर बघा या पद्धतीने सगळे टॉपर्स या पद्धतीने असे मी काढून घेतलेले आहेत. आणि स्टोअर करणं फार महत्त्वाचं आहे, पुढे जाऊन सगळ्याच गोष्टी सांगते. तर बघा सगळेच टॉपर्स ट्रायंगल झालेत, स्क्वेअर शेप झालेत. तर त्यानंतर या ज्या शीट्स आहेत ह्याही मी काढून घेतलेल्या आहेत. तर हे बघा या पद्धतीचे तयार होतात. एकदम सुंदर दिसतं, एकदम छान दिसतं आणि केकवरती आपल्याला अरेंज करायलासुद्धा सोपं होऊन जातं. तर हे टॉपर्स कसे झाले, तर फायनली चॉकलेटचे टॉपर्स झालेत आणि हात बघा कसे झालेत, अवतार झाला आहे सगळा. आणि हे बघा एवढे सारे चॉकलेटचे टॉपर्स आम्ही बनवले या पद्धतीचे. ट्रायंगल्स आहे, स्क्वेअर्स आहे, खूप सारे बनवलेत. तर मी आता जवळूनसुद्धा दाखवते. खूप राहाडा होऊन जातो खरं तर जेव्हा आपण चॉकलेटचे टॉपर्स वगैरे बनवतो. आणि ऑइली असतात ना, म्हणजे डार्क कंपाऊंड जे आहेत ते थोडेसे ऑइली असतात, त्यामुळे हे असे सुद्धा बनवले. हे बघा त्यानंतर हे शेडचे, तर या पद्धतीचे बनवले टॉपर्स. आता वेगवेगळे जसे जसे यूज होतील तसे ते बंद कर, जसे बनतील केक बनतील तसे ते यूज होतीलच. आता एका छान हात धुवून घे. हा छान डब्यामध्ये आता हे टॉपर्स भरून ठेवायचे. जवळपास वाजले 2:30, अजून केकला सुरुवात नाही आणि कायचं. तर चला आता केकला सुरुवात करते. इथे थोडंसं साफ करते आणि चल. आता बऱ्याच जणांचा असा क्वेश्चन येतो की हे स्टोअर करायचे कसे. तर त्यासाठी असा एक मोठा डब्बा घ्यायचा आणि फ्रीजमध्ये छान ठेवायचे. ह्या डब्यात आता सगळे बसतील व्यवस्थित ठेवते, पण जपून हँडल करायचं. मागे मी एवढे बनवले आणि माझ्या हातातून डब्बाच पडला, सगळे तुटले गेले. तर आता दीदीनी मला हेल्प केली खूप सारी. एकाला दोघं बरं पडतं जेव्हा टॉपर्स बनवायचे असतात तेव्हा. आणि उरलेलं जे चॉकलेट आहे ते तिने मेल्ट केले, ते खालचं वगैरे निघालं ते. आणि त्याची ती त्यांच्यासाठी चॉकलेट्स बनवणार आहे, कारण त्यामध्ये व्हाईट आणि डार्क एकत्र झाले त्यामुळे. तर तिचं चाललेलं आहे. होईल ना. तर या पद्धतीने असो. आता हे चॉकलेटचे टॉपर्स व्यवस्थित ठेवते अगोदर, कारण बनवायला जितकं कठीण आहे तितकंच ते व्यवस्थित ठेवून स्टोअर करायला सुद्धा अवघड आहे. तर हे बघा यामध्ये सगळे बसवलेत आणि याला छान आता झाकण लावते आणि हे स्टोअर करणार आहे आपण फ्रीजमध्ये. डब्बा असाच फ्रीजमध्ये ठेवून देते, म्हणजे छान असा तो राहील.